जय हिंद फ्रेंड्स. तर बघा, आपण जे मागच्या लेक्चरमध्ये पॉलिटीला सुरुवात केली होती, त्याच्यामध्ये आज आपल्याला जे आहे ते राज्यघटनेच्या निर्मितीबाबत एक एक थोडीशी माहिती लक्षात घ्यायची आहे. तदनंतर पुढच्या लेक्चरपासून आपण जे आहे संविधान सभा जी आहे, सर्वप्रथम झालेली संविधान सभा, त्याच्यापासून सुरुवात करणार आहोत. तर बघा, तर आजच्या लेक्चरमध्ये जे आपलं जे मेन टॉपिक राहणार आहे, तो आपला आज जो फोकस आहे पूर्ण, तो संविधान सभा किंवा घटना सभा जी आहे ते निर्मिती कशी झाली त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, संविधान सभेची निर्मिती. तर संविधान सभेच्या निर्मितीबाबत जेव्हा आपण बघत असतो त्यावेळेस आपल्याला एक जे सर्वप्रथम आहेत भारतात M.N. रॉय यांनी जे आहे भारतात संविधान सभेची कल्पना मांडली. तर यांनी जी कल्पना आहे ती 1934ला मांडलेली बघायला मिळते. 1934ला M.N. रॉय यांनी संविधान सभेची संकल्पना मांडली. तदनंतर जे आहे 1935ला जे आहे इंडियन नॅशनल काँग्रेसने जे आहे ही अधिकृत मागणी आपल्याला केलेली बघायला मिळते. तर बघायचं झालं तर M.N. रॉय यांनी संविधान सभेची जी संकल्पना मांडलेली आहे 1934ला, आणि जे इंडियन नॅशनल काँग्रेसने 1935ला जी मागणी केलेली आहे ती एक अधिकृत मागणी आहे. कारण की बघायचं झालं तर त्यावेळेस जे सर्वात मोठे दोन राजकीय पक्ष होते त्याच्यामध्ये एक जो आहे काँग्रेस आणि दुसरा जो आहे तो म्हणजे मुस्लिम लीग. तर बघा, 1935ला INC ने म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसने संविधान सभेची अधिकृत मागणी केली. व त्याच्यामध्ये जे पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यांनी जे आहे याच्यामध्ये 2 अटी टाकल्या होत्या. तर त्या 2 अटी बघायच्या झाल्या तर त्यांनी ज्या अटी आहेत ह्या 1938ला आपल्याला टाकलेल्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये जी पहिली अट होती ती म्हणजे सभेची स्थापना ही प्रौढ मताधिकाराने करण्यात यावी. तर बघा, जी प्रौढ मताधिकार म्हणजे काय, तर जी आहे पूर्णपणे इलेक्शनने करण्यात यावी अशी होती. आणि जो दुसरी जी अट होती याच्यात बाहेरील कुठलाही हस्तक्षेप नसावा. म्हणजे जर बघायचं झालं तर जी संविधान सभा स्थापन होणार होती याच्यामध्ये कुठलाही जो आहे ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा ब्रिटिश पार्लमेंटचा किंवा सरकारचा कुठलाही व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसायला हवा.
बाहेरील हस्तक्षेपाशिवाय करण्यात यावी. आणि त्यानंतर तर बघायचं झालं तर ह्या ज्या मागण्या आहेत, ह्या 2 मागण्या 1938ला पंडित नेहरू यांनी INCच्या वतीने टाकलेले आपल्याला बघायला मिळतात. तर नंतर जर बघायचं झालं तर या संकल्पनेनुसार जर बघायचं झालं तर जी दोन्ही मागण्या होत्या हे त्यांच्या ठिकाणी बरोबर होते. मग यालाच अनुसरून जे आहे आपल्याला बघायला मिळेल की ब्रिटिश सरकारने 1940 मध्ये जे आहे ऑगस्ट ऑफर किंवा क्रिप्स मिशन म्हणून जी संकल्पना ओळखली जाते ती भारतात जे आहे स्टॅफर्ड क्रिप्स यांना पाठवले. बट जे स्टॅफर्ड क्रिप्स होते यांनी जे मांडलेली संकल्पना होती त्याच्यामध्ये जे आहे संविधान सभेची संकल्पना जे 1942ला दुसऱ्या महायुद्धानंतर संविधान सभा स्थापन होणार होती, त्या संविधान सभेच्या संकल्पनेत जे आहे मुस्लिम लीगची जी आहे नाराजी होती. मुस्लिम लीगने ज्या 2 अलग मागण्या केल्या त्या सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा 1940ला ऑगस्ट ऑफर मध्ये ह्या मान्य करण्यात आले. बट जर बघायचं झालं तर याच्यामध्ये मुस्लिम लीगची नाराजी होती. कशामध्ये? ऑगस्ट ऑफरमध्ये. याची जी हेड होते किंवा जी ऑगस्ट ऑफर घेऊन भारतात आलेले होते ते होते स्टॅफर्ड क्रिप्स. जर बघायचं झाले तर एक तिथचे पार्लमेंटचे आपल्याला मेंबर म्हणता येतील. ब्रिटिश पार्लमेंटचे एक मेंबर होते की जे ऑगस्ट ऑफर घेऊन आली होती. ऑगस्ट ऑफरलाच बरेच लोक क्रिप्स मिशन म्हणून ओळखतात. क्रिप्स मिशन जर बघायचं झालं तर 1940ला आलेल्या क्रिप्स मिशनचे जे हे होती त्याच्यामध्ये ज्या तरतुदी होत्या त्या जवळपास सेम होत्या. बट जी आपल्याला स्वातंत्र्य जे भेटणार होतं, जे द्वितीय महायुद्धानंतर मिळणार होतं, जर बघायचं झालं तर द्वितीय महायुद्ध जे आहे हे आपल्याला 1939 ते 45 मध्ये झालेलं बघायला मिळेल. हे आहे सेकंड वर्ल्ड वॉर जे आहे 1939 ते 45 आणि जे पहिलं आहे ते जर बघायचं झालं तर पहिलं तो लक्षात असायला हवं तुम्हाला 1914 ते 1918 हे फर्स्ट आहे आणि हे सेकंड वर्ल्ड वॉर आहे. तर बघा जे आहे क्रिप्स जे ऑगस्ट ऑफर आहे याच्यानुसार जे आपल्याला स्वातंत्र्य मिळणार होते हे स्वातंत्र्य आपल्याला जे आहे 1942ला मिळणार होते दुसरे विश्वयुद्ध संपल्यानंतर. पण जी ऑगस्ट ऑफर आहे हे मुस्लिम लीगला मान्य नव्हती. मुस्लिम लीगच्या 2 मागण्या ज्या आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोत.
लीगला मान्य नाही. याच्यामध्ये ज्या 2 मागण्या आहेत त्या आपण बघणार आहोत. 2 मागण्या. जी पहिली आहे ती जी होती 2 स्वतंत्र राष्ट्र आणि दुसरी मागणी जी होती ती 2 स्वतंत्र संविधान सभा. बघा, स्वतंत्र राष्ट्र आणि जे दुसरं आहे ते होतं सन 2 स्वतंत्र संविधान सभा. अशी जी मागणी होती मुस्लिम लीगने केली. या मागणीमुळे जे आहे ऑगस्ट ऑफर जे आहे ते आपल्याला घेता आली नाही. बट तदनंतर जे आहे आपल्याला बघायला मिळेल जे ऑगस्ट ऑफर गेली. बट जे इंग्रजांवरती जे दुसऱ्या महायुद्धाचे जे प्रेशर येत होते त्याच्यामुळे त्यांची जी आहे इकॉनॉमिकल किंवा आपल्याला खजिना सुद्धा म्हणता येईल तो सुद्धा कमी झाला. आणि जर बघायचं झालं तर कुठलेही युद्ध जे आहे या युद्धाने जो सरळ परिणाम आहे हा देशाच्या इकॉनॉमीवरती पडत असतो. तर जो यांच्या इकॉनॉमीवरती जे दुसऱ्या विश्वयुद्धाने जो परिणाम पडला होता त्यामुळेच जे आहे यांना भारताला स्वतंत्र करणे हे एक भाग पडलेलेच होते. बट त्याच्यामध्ये एक समस्या अशी होती की जर भारताला सोडायचं आहे तर पूर्णपणे नीट व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. तर त्याच अनुषंगाने जे आहे ऑगस्ट ऑफर पहिल्यांदा वेळेस पाठवण्यात आली. तर बघायचं झालं तर ऑगस्ट ऑफर मान्य झाली नाही. तर नंतर जे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन जे आहे भारतात आले. तर बघायचं झालं तर 1946 ला तर बघायला झालं तर याची येण्याची डेट आहे हे 24 मार्च 1946 आहे. तुम्ही पूर्ण डेट लक्षात ठेवा. 24 मार्च 1946 ला ही 24 मार्च 1946 ला भारतात आले. बट यांनी आपल्याला असं म्हणता येईल यांनी जी योजना आहे ही योजना जी आहे 16 मे 1946 ला प्रकाशित केलेली आपल्याला बघायला मिळते. सोळा मे 1946 ला योजना प्रकाशित. जर बघायचं झालं तर या योजनेमध्ये ज्या मुस्लिम लीगच्या ज्या ह्या 2 मागण्या होत्या 2 स्वतंत्र राष्ट्र आणि 2 स्वतंत्र सभा या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही. बट बघायचं झालं तर या योजनेमध्ये जे आहेत ते यांनी जे वर्गीकरण केले होते ते आपल्याला बघायचे आहे. तर बघायचं झालं तर सर्वप्रथम या कॅबिनेट मिशनमध्ये जर बघायचं झालं तर कॅबिनेट मिशनचे जे सदस्य होते त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ. कॅबिनेट मिशनचे जे पहिले सदस्य होते ते पॅट्रिक लॉरेन्स आणि दुसरे जे होते ते होते स्टॅफर्ड क्रिप्स जे ऑगस्ट ऑफर घेऊन भारतात आले होते तेच. आणि तिसरे जे होते ते एव्ही अलेक्झांडर. हे जे आहे हे 3 सदस्य जे आहे कॅबिनेट मिशन अंतर्गत भारतात आले होते. तर बघा जे आहेत 3 सदस्य कॅबिनेट मिशनचे कॅबिनेट मिशनचे 3 सदस्य एक होते पॅट्रिक लॉरेन्स, दुसरे होते स्टॅफर्ड क्रिप्स आणि जे तिसरे होते ते होते
एव्ही अलेक्झांडर हे 3 सदस्य भारतात आले. याच्यामध्ये जे पॅट्रिक लॉरेन्स होते हे यातील एक मेन सदस्य होते. आणि जर बघायचं झालं तर मुस्लिम लीगची जे या 2 मागण्या होत्या ह्या कॅबिनेट मिशनने मान्य केल्या नाही. त्यामुळे मुस्लिम लीगची थोडीशी सुरुवातपासूनच आपल्याला जी आहे नाराजी बघायला मिळेल. जर बघायचं झालं तर मुस्लिम लीगच्या नाराजीचे कारण हे होते की त्यावेळेस पूर्ण भारतामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे वर्चस्व होते आणि जे बाकीचे जे पार्ट्या किंवा आपल्याला जे राजकीय पक्ष म्हणता येतील त्यावेळेसचे त्यांचे वर्चस्व पूर्ण भारतामध्ये आपल्याला INC एवढे बघायला मिळत नाही. असं बघायचं झालं तर संविधान सभेमध्ये तेच झाले. बघायचं झालं तर सर्वात जास्त जे आहेत 207 जागा 208 जागा ज्या आहेत त्या INCच्या होत्या आणि बाकीचे जे आहेत त्यांना मायनॉरिटीमध्ये जागा मिळालेल्या होत्या. तर बघा कॅबिनेट मिशनच्या अहवालावरून 1946 नोव्हेंबर 1946ला आपल्याला संविधान सभेची स्थापना झालेली बघायला मिळते. संविधान सभेची स्थापना झाली तर नंतर संविधान सभेची पहिली बैठक जी आहे 9 डिसेंबर 1946ला पार पडली. त्याच्यामध्ये जे आहेत सचिदानंद सिन्हा यांना हंगामी अध्यक्ष करण्यात आले. बट जे सचिदानंद सिन्हा होते त्यांना हंगामी अध्यक्ष का करण्यात आले जर बघायचं झालं तर हे जे एक ट्रेडिशन आपल्याला म्हणता येईल जे फ्रान्समध्ये फॉलो होतं. जे सर्वात वयोवृद्ध सदस्य असतात त्यांना मान देण्यासाठी ही प्रथा राबवली जाते. तर त्याच अनुषंगाने जे आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना जे आहे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले. आणि जे दुसरी मीटिंग आहे त्याच्यामध्ये जे आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहे हे संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष झाले. तर बघा कॅबिनेट मिशनचे जे ह्या होत्या तरतुदी त्यासुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. जर बघायचं झालं तर कॅबिनेट मिशनने जे सदस्याचा वाटप केलेला होता तो सदस्याचा वाटप जो होता त्याच्यामध्ये जे इलेक्शन आहेत हे अप्रत्यक्ष इलेक्शन होते. जर बघायचं झालं तर अप्रत्यक्ष इलेक्शन कसे तर बघा प्रधानमंत्री आपण आपल्या आमदार खासदारांच्या अंतर्गत निवडून देतो. बट जे राष्ट्रपती आहे राष्ट्रपतीसाठी आपण डायरेक्ट मतदान करत नाही. तर तेच बघायचं झालं तर आपले जे निवडलेले प्रतिनिधी आहेत ते राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान करतात. तर बघायचं झालं तर त्यावेळेस भारताची जी राजकीय आणि सामाजिक व्यवस्था होती त्या अंतर्गत भारतामध्ये इलेक्शन घेणे हे एक सर्वात मोठे टास्क होते. आणि बघायचं झालं तर आपल्याकडे एवढा वेळसुद्धा नव्हता की पूर्ण भारतामध्ये इलेक्शन कंडक्ट करण्यात येते. तर बघा कॅबिनेट मिशनच्या तरतुदी बघायच्या आहेत आपल्याला. कॅबिनेट मिशनची तरतुदी बघताना जे आहे आपल्याला बघायला मिळेल तरतुदीमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारचं यांनी जे आहे प्रत्येकी 10 लाख लोकसंख्येमागे जो आहे एक प्रतिनिधी निवडलेला होता. आणि त्या प्रतिनिधीची जे आहे इलेक्शन आहेत ते जे आहे इलेक्शन इनडायरेक्ट होणार होते. आता जी संस्थानांची ज्या जागा होत्या त्या संस्थानांच्या जागांची जी निवडणूक आहे हे समजा जे संस्थानांचे जे संस्थान प्रमुख आहेत ते संस्थानांच्या जागेची ज्या जागा भरायच्या संस्थानामधून तेथील सदस्याचे नामनिर्देशन करणार होते. तर बघा आपल्याला तेच बघायचं आहे. तरतूद प्रत्येकी 10 लाख एक जागा. दुसऱ्याचा पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अप्रत्यक्ष
अप्रत्यक्ष निवडणूक. आणि त्यानंतर जे आपल्याला तिसरा पॉईंट बघायचा आहे, तो जर बघायचा झाला तर तो आहे जागांचे विवरण. आता जागांचे विवरण जर कशा प्रकारे झाले तर बघा, जर बघायचं झालं तर पूर्ण सदस्य संख्या जी आहे ही आपल्याला 389 बघायला मिळते. 389 जी आहे हे एकूण सदस्य संख्या होती. टोटल जर बघायचे झाले तर 389 होते. याच्यामध्ये जे होते जे ब्रिटिश भारताच्या प्रांतातून होते. जर बघायचं झालं ब्रिटिश भारताचे प्रांत म्हणजे जिथे पूर्णपणे जे आहे ब्रिटिशांची हुकूमत आहे, तिथे कुठलेही संस्थान किंवा कुठलाही राज्य शिल्लक राहिलेला नाही. अशा ठिकाणाहून जे आहे 296 जागा होत्या. ब्रिटिश भारत आणि जे आहेत संस्थान जे आहेत त्या संस्थानामधून जे आहेत त्या आपल्याला 93 जागा ज्या आहेत त्या बघायला मिळतात. 93 जागा. बघायचं झालं तर या ब्रिटिश भारताच्या जागा आहेत. याच्यामध्ये ज्या 11 जागा होत्या त्या आपल्याला गव्हर्नरच्या प्रांतातून आणि 4 जागा ज्या आहेत त्या ब्रिटिश प्रोव्हिन्सेस मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून बघायला मिळतात. तर बघा 11 जागा ज्या आहेत त्या 11 जागा ज्या आहेत त्या आपल्याला गव्हर्नरच्या प्रांतातून आणि जे 4 आहेत त्या मुख्य आयुक्त आयुक्ताच्या प्रांतातून होते. तर बघायचं झालं तर त्या मुख्य आयुक्ताच्या ज्या प्रांतातून जागा आहेत त्याच्याबद्दल जर बघायचं झालं तर त्या 4 जागा आहेत त्या आपण जे आहे ABCD म्हणून लक्षात ठेवू शकतो. तर बघा, जे मुख्य आयुक्ताच्या प्रांतातून ज्या 4 जागा आहेत या 4 जागा तर बघायचं झालं तर पहिली जी आहे अजमेर मारवाड म्हणा किंवा मेवाड म्हणा, अजमेर मारवाड म्हणा. दुसरं जे आहे बलुचिस्तान, हा सध्याला पाकिस्तानचा भाग आहे. आणि तिसरं जे आहे ते कुर्ग, आणि चौथं जे आहे ते दिल्ली. अशी तरतूद करण्यात आली. प्रत्येकी जर बघायचं झालं तर 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी. आणि जे संस्थानांचे जे हे होते प्रतिनिधी होते हे यांचं जे नामनिर्देशन आहे ते संस्थान प्रमुख करणार होते. संस्थान प्रमुख करणार अशा प्रकारे जे आहे याच्यामध्ये तरतूद होती. तर बघायचं झालं तर त्याचे जेव्हा अहवाल आले त्याच्यात सर्वात जास्त जागा 208 जागा इंडियन नॅशनल काँग्रेसला मिळालेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्याचमुळे मुस्लिम लीगची नाराजी व मुस्लिम लीगने जे पहिली संविधान सभा आहे त्याच्या संविधान सभेवरती बहिष्कार टाकलेला आपल्याला बघायला मिळतो. ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर बघा, हे आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण कशी निर्मिती झाली हे बघितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही एक पॉईंट अजून लक्षात ठेवा. नोव्हेंबर 1946ला कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार संविधान सभेची स्थापना. नोव्हेंबर 1946ला कॅबिनेट मिशनच्या
तरतुदीनुसार संविधान सभेची स्थापना जर बघायचं झालं तर नोव्हेंबर 1946ला संविधान सभेची स्थापना झाली. त्याच्यामध्ये याची जी सर्वप्रथम बैठक जी आहे 9 डिसेंबर 1946ला झालेली आपल्याला बघायला मिळते. जी 9 डिसेंबर 1946ला झालेली जी मीटिंग आहे किंवा आपल्याला जी पहिली बैठक आहे संविधान सभेची, याच्यामध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना जे आहे संविधान सभेचे अध्यक्षपद दिलेले बघायला मिळते. तर ते आहे संविधान सभेचे कामकाज जे आपल्याला सेकंड लेक्चरपासून चालू करायचे आहे. तर जय हिंद, जय भारत.